विश्वास आश्चर्य तरी येणार घेतले दिवस नाव काय मग आणि मी एकदा का म्हणतोय मला न्यायला येऊ शकत नाही असा विश्वास ठेवून नाव घ्यायचे गायनाचे वडील लाजबळे शंका दुरावी रामा तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं आम्ही देवा केलंय योग झालेला आहे पण त्याचा क्षेम घ्यायला पाहिजे. मी सुरुवातीला सांगितलं योग येतो पण क्षेम घडत नाही टिकत नाही. योगा करता आपले प्रयत्न लागतात पण क्षेमा करता देवाची कृपा लागते. म्हणून शेवटच्या चरणात देवाला तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सगळं केलंय चालवलंय पण देवा तू हे पूर्ण सिद्धीला नाही. शेवट नामस्मरण करतोय चिंतन करतोय एवढा मोठा राष्ट्रीय कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे. प्रयत्न लागतात प्रयत्नाशिवाय एवढ्या गोष्टी होऊ शकत नाही. एकच सद्भावना पाहिजे प्रयत्न पाहिजे कार्य पाहिजे तेव्हा एवढा समाज बनतो. पण टिकवलं तुझ्या हातात आहे. शेवटी प्रार्थना केली. आता आपण सगळे मिळून थोडंसं भजन करू. 2 मिनिटात आपल्याला सेवा संपवायची. भजन म्हणताना माझ्याबरोबर पुरुष मंडळी म्हणते आणि माता भगिनी मागून म्हणते. सगळ्यांचा आवाज आपल्याला ऐकायचा आहे. आपल्या शेजारच्या पक्ष ठेवा टाळी वाजवतो की नाही म्हणतोय की नाही. Oh,
आमदार माननीय श्री किसनरावजी कथोरे साहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा भव्य दिव्य महोत्सव या ठिकाणी घडवून आणलेला आहे. दाता तूच एक जाणार नारायणा स्मरण. बाकीचं दान तर आहेच, पण ज्ञानाचं दान, देवाचं स्मरण करून देणारं दान आज या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून घडतंय. त्यांचं खूप चांगलं कार्य आहे म्हणून पुन्हा पुन्हा लोक त्यांना निवडून देत आहेत. आणि मी वास्तविक पाहता मी इथला नाही, त्यामुळे मी विनाकारण कोणाची स्तुती करणार नाही. आल्या आल्या मी थोडी चौकशी केली. एका सामान्य माणसाच्या घरी होतो, त्याला विचारलं आमदार साहेबांचं कार्य कसं आहे. तर म्हटलं महाराज, सामान्य मनुष्य जरी त्यांच्याकडे गेलं तरी त्याचं ते ऐकतात आणि काम करतात. तोच पावतो त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय. मी सुरुवातीलाच उल्लेख केला, राजसत्ता आणि धर्मसत्ता जर एकत्र आल्या तरच त्या ठिकाणी जगामध्ये क्रांती होऊ शकते. म्हणून मला अनुकूल असं त्या ठिकाणी सरकार जर असेल तर आपला धर्म टिकल्याशिवाय राहणार नाही. मी ज्या संस्थेमध्ये शिकलो, आता शिकवण्याचं काम करतो. आळंदीला अशी एक संस्था आहे जिथे विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही. संस्थेने जवळजवळ 5,000च्या वर कीर्तनकार घडवले आहेत. महाराष्ट्रात तुम्हाला असं एक गाव सापडणार नाही, तालुका सापडणार नाही जिथे संस्थेचे विद्यार्थीने आपल्या संस्थेचं कार्य ओळखून आपल्या आपल्या महाराष्ट्राचे असणारे आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी संस्थेचं कार्य लक्षात घेऊन आपल्या संस्थेला जवळजवळ 13 कोटी रुपयांचं वसतिगृह बांधण्याचा त्यांनी आता कालच पाठवला 5 कोटी रुपयांचा. त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा संस्थेकरता भव्य दिव्य असं कीर्तन मंडळ 5 कोटीचं बांधण्याचं सांगितलेलं आहे. तेव्हा हे खूप मोठं कार्य संस्थेचं चाललेलं आहे. कधी आपण आळंदीला आला अवश्य आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये या. माझी सेवा संस्था Hare